संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की वर्ष पहिलं आहे आणि अतिशय थाटामाटामध्ये आयोजन महेश दुळे आणि राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून समालोचक चषक. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू द गुड गेम. पहिला चेंडू फुल टॉस आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. आरब शेखला पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय आणि या झेलची किंमत मोजावी लागेल, कारण की आरब शेखच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय आरब शेख. बॅक टू द पवेलियन. फैजान आणि फैजूला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. आमच्यासोबत राजेश साळवी सर आहेत. एक नामवंत गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये योगेश करतायत. मिळते एक धाव आणि या एका धावेने श्रीगणेश होते. DM बॉईज बदलापूर या टीमची धावसंख्या आहे 1-1. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. क्लीन बोल्ट. यश उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाला बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज फैजू. बॅक टू द पवेलियन. अरब शेख आणि फैजू हे सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झालेत. 2-1 ही धावसंख्या आहे. विशाल भारतीने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. ओम कोंडेश्वर भोज या टीमला. सकाळचे हे सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि इन्व्हाइट केलं DM बॉईज बदलापूर या टीमला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. क्या वाले ड्राइव करतायत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यश होते. बाहुबली आहेत ओम कोंडेश्वर भोज या टीमचे आणि मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2-2 ही धावसंख्या आहे. अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाहीये. क्या बात आहे. साई भक्त पंकज भोळे यांचे इथे आगमन होत आहे. ओम साई स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. क्लीन बोल्ट. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. या षटकामध्ये 3 धक्के दिलेत DM बॉईज बदलापूर या टीमला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3-2.
शेठ धुळे साहेब उपस्थित आहेत, हिंदू हृदय सम्राट चषकाचे प्रमुख आयोजक. श्री गणेश मानकिवली संघ देखील दाखल होतोय. त्यांच्या समोर गावदेवी खरवई संघ इन ऍक्शन मध्ये असेल या पुढीलच्या मॅच मध्ये. गोलंदाज किशोर येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज ताहिर आहेत. ताहिर आणि तन्वीर. फुलटॉस चेंडू आहे बॅटची कडा आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गोलंदाज किशोर पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. वाईडिश लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये योगेश करतायत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. बघा पंचांना विनंती असेल खेळाडूंना आपण सक्त ताकीद द्यायची आहे. रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच विकेट मधून करू नका ही सूचना आपण करायची आहे. धावसंख्या 5 धावा. सुरुवात चांगली केली ओम कोंडेश्वर भोज या संघाने. विशाल भारतीने अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलं आणि 3 महत्वाचे फलंदाज देखील बाद केलेत. मॅडी सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. राहुल चव्हाण सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की हे दोन्ही नामवंत समालोचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच समालोचक चषकाचं आयोजन. क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी. प्रचंड वेग आपण पाहिला किशोरच्या या चेंडूमध्ये. एक्सपिरियन्स आहे. भरपूर वर्षांचा अनुभव किशोरकडे आहे आणि तो अनुभव सिद्ध करतोय या षटकामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये विशाल भारतीने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय. पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू ब्रश होतोय आणि शॉर्ट फाईन लेगला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. अविनाश टेंबे सर आणि DK सर हे 2 ऑफिशियल पंच. दत्ता कडव सर आहेत आणि अविनाश टेंबे सर हे 2 ऑफिशियल पंच. धावसंख्या 6. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये, कारण की खरवईचं हे ऐतिहासिक मैदान चौकार आणि षटकारांसाठी जाणलं जातं आणि सुरुवातीच्या या पहिल्या मॅच मध्ये हा दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. अपील करतायत आणि यस फिंगर अप. फलंदाज झालेला आहे, बाद लागतोय. अजून एक धक्का DM बॉईज बदलापूर या टीमला. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 6. मानकिवली गावचे समाजसेवक नामदेवजी मराठे साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ऑनसाइडला चेंडू येतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला मिळते एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आहे 7.
फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. समालोचक चषकामधील हा पहिला षटकार येतोय फरहानच्या बॅटमधून. सो मच. बघा, दोन्ही संघांना एक सूचना असेल आणि सर्व संघांना ही सूचना आहे. झाडाला डायरेक्ट लागलं तर षटकार असेल किंवा टप्पा लागून लागला तर चौकार असेल. यावीस फलंदाज झाल्या बाद शॉट फाईन लेगला हा झेल पकडलाय फरहान. बॅक टू द पविलियन. थोडेसे लवकर या. मंगेश शेठ धुळे साहेबांचे देखील विशेष आभार मानतो मी. आयोजकांच्या वतीने त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला या उद्घाटन सोहळ्यासाठी. अक्षय येतोय नवीन फलंदाज. 5 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या आहेत 13. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. यापुढील सामना असेल श्री गणेश मानकिवली आणि गावदेवी खरवई या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण देखील या टॉससाठी कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जाऊन ड्रिल करून दाखवतायत. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 13. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. 7व्या क्रमांकावरती आलाय अक्षय आणि तो देखील संघर्ष करतोय. एक षटकार आलाय फरहानच्या बॅटमधून आणि फरहान देखील बाद झालेले आहेत. एकंदरीत 5 फलंदाज गमावलेत DM बॉईज बदलापूर या संघाने. पुन्हा एकदा मिस टायमिंग यश आहेत. बाहुबलीने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. 6वा फलंदाज गमावलाय 13 या धावसंख्येवरती. मधील पहिलं फायफर पूर्ण करतोय विशाल भारतीय गोलंदाज ज्याने 2 षटकं हाताळली. अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि 5 फलंदाज देखील बाद केलेले आहेत. जोविली गाव, खरवई गाव, त्यानंतर मानकिवली गावातील कोणी मान्यवर प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. समालोचक चषकामध्ये महेश धुळे आणि राहुल चव्हाण यांची विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. गोलंदाज योगेश आहेत या 4थ्या षटकामध्ये. 6 बाद 14 ही धावसंख्या आहे DM बॉईज बदलापूर या टीमची. न्यू बॅट्समन जब्बार आलेत 8व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत्या डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विष्णू धुळे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील. किशोर चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा.
काल रात्री 3 वाजेपर्यंत मॅडी सर आणि राहुल चव्हाण यांनी मेहनत घेतलेली आहे ही खेळपट्टी बनवण्यासाठी. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. फुलटॉस चेंडू स्विच हिट करतायत परंतु व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत ना, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप येत आहे डीप मधून, धावाची संधी आहे आणि फलंदाज होईल का बाद? यस, फलंदाज झालाय बाद. अजून एक लागतोय धक्का DM बॉईज बदलापूर या टीमला. नवव्या क्रमांकावरती येतात रमीज आणि जब्बार ही जोडी आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 18. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अभिषेक जे आमचे प्रमुख ऑपरेटर आहेत, त्यानंतर रौनक तडवी. क्या बात आहे, प्रचंड वेग आपण पाहिला. दीपेश म्हात्रे आमचे ऑफिशियल कॅमेरामन, त्यानंतर विकास, विजय पगारे देखील आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, पूर्णपणे शांत ठेवलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. श्री गणेश मानकिवली आणि आई गावदेवी खरवई या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नक्कीच दोन्ही संघ देखील इथे उपस्थित आहेत. मॅडी सर, अपील आणि अपील उचलून धरली आहे. जब्बार बॅक टू द पवेलियन. न्यू जर्सी आपण पाहतोय. श्री गणेश मानकिवली या टीमची अमरीश येत आहेत. येस, आई गावदेवी खरवई संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. बंटी वेलकम, स्वागत आहे. साहिल येत आहेत. साहिम 10व्या क्रमांकावरती. 8 फलंदाज गमावलेत. ऑल आउटचं संकट देखील आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश येतोय अंतिम षटकामध्ये. 8 बाद 18. क्या बात है, आउटस्टँडिंग गोलंदाजी. ओम कोंडेश्वर भोज या संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. नक्कीच एक स्पोर्टिंग खेळपट्टी आहे, परंतु पहिला सामना ज्याप्रमाणे सुरू आहे असं वाटतंय की गोलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो म्हणजेच ओम कोंडेश्वर भोज या संघाने. सकाळचे हे सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. ऑन साइडला गेलत्या डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल भारती होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. चला, मानकिवली आणि खरवई दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी. क्या बात है, हाफ ट्रॅकर हा चेंडू फेकला होता. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. धावसंख्या आहे 19. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. गोलंदाज प्रथमेश यांचं.
ऑन साइडला फटका चांगला आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय सहीमच्या बॅटमधून. स्वागत आहे आणि पंकज भोले देखील येत आहेत. स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड हा फटका. किशोर आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावांनी 28 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये ओम कोंडेश्वर भोज या संघासमोर. तर आपण टॉस करूया. क्या बात आहे. मानकिवली संघाचे संघनायक आणि 3 गाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष पंकज भोळे इथे उपस्थित आहेत. आणि आपण नक्कीच जोविली गावचे पोलीस पाटील नितीनजी धुळे साहेबांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. गौरव म्हात्रे आणि पंकज भोळे मध्ये हे बॅटल. नक्कीच दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस करतोय. खऱ्या अर्थाने टॉस जिंकलेला आहे या गौरव. आपण टॉस जिंकलाय गौरव. निर्णय काय असेल? निर्णय पेंडिंग आहे आणि एकंदरीत 5 षटकांचा सामना असेल. पाहिलं गेलं तर समालोचक चषकाचं हे आयोजन आहे. वर्ष पहिलं आहे. ज्याप्रमाणे आयोजन केलंय असं वाटत नाही की हे पहिलं वर्ष आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन आहे. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत पंकज भोले आहेत. टॉस गमावलेला आहे. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर खरवई संघ आहे. एकाच विभागातील हे 2 संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघांना नक्कीच एकमेकांची डावपेच देखील माहिती आहेत. हा सामना नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूप चांगलं केलं आहे आणि करवई बरोबर सामना आहे. यावर्षी 2 मॅच हरवले तेही. हा 3रा सामना आहे. बघू चांगला खेळ होईल. तो जिंकणार. म्हणजे 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि हा 3रा सामना या सीझन मधील असणार आहे. या 2 संघांमध्ये आपण देऊया या दोन्ही संघांना शुभेच्छा. गावदेवी खरवई वॉन द टॉस आणि निर्णय त्यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा आहे. फिल्डिंग स्वीकारलेली आहे. इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी श्री गणेश मानकिवली या टीमला. 28 धावा बनवायच्या आहेत. अठ्ठावीस धाव बनवायचे आहेत आणि 28 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया आपण. एक नामवंत समालोचक अपकमिंग रायझिंग स्टार समालोचक श्रवण धुमाळे यांचा आवाज खेळाच्या या 2ऱ्या सत्रामध्ये. येस थँक्यू सो मच. खूप चांगला आवाज आपण ऐकलात. अगदी डोंबिवली विभागातील एक दमदार आणि नामवंती समालोचक आपण ऐकलाच रोशनजी संते सरांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्यं शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा
दर्या दर्यातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. रयतेच्या मनावर मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा हा माझा राजा शिवछत्रपती. रक्त सांडल्या माती वेचल्या आम्ही स्वराज्य मोती. भिडविली रणांगणाची जाती रोखली आम्हीच वादळांची गती. पराक्रमामुळे थरथरली धरती म्यानातून उसळे तलवारीची पाती. भगव्याच्या अभिमानाप्रती श्वासातून वाहे राजे शिवछत्रपती. मॅच नंबर आपण पाहताय एक. सामना आपण पाहताय एका बाजूला ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांना फाईट करतोय. दुसऱ्या बाजूला डीएम बॉईज बदलापूर. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिलं डीएम बॉईज बदलापूर या टीमनं धावा बनवल्या तब्बल 27 आणि 28 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या विरोधात. आणि 28 धावा खऱ्या अर्थाने चेस करण्यासाठी सलामीवीर स्ट्रायकर बॅटर आपण पाहताय श्रीपाद आणि त्याच्या साथीनं नो स्ट्राईक इनला भोज टीमचा ट्रम्प कार्ड अर्थातच शंकर पाटील आपण पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती बोलव तयार रफ्तार का राजा आराफ शेख. पहिला बॉल यावेळेला अपरकटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर पोहोचलेत आणि बघता बघता या पहिल्या बॉलवरती आपला श्री गणेश करत असताना आपलं खातं खुलं करत असताना 28चं लक्ष भरपूर छोटं आपल्याला पाहायला मिळेल. पण लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मेहनत इथे खऱ्या अर्थानं मोठी करावी लागेल. कारण की समोरचा संघ जर विचार करायला गेला तर एक दादा संघ अर्थातच डीएम बॉईज बदलापूर संघ अरब शेखच्या नावानं हा संघ ओळखला जातो. आणि पहिल्या बॉलवरती आपण धावा पाहिल्यात तब्बल 2. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये फिल्डर एकच धाव. एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा भरपूर चांगली अगदी नीट नेटका आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि मी तर एक अर्थात समालोचक चषक 2024 हे दर्जेदार धमाकेदार आणि रुबाबदार पर्व आपण पाहता. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य महेशजी धुळे साहेब आणि त्याचबरोबरीनं बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य राहुलजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थानं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊयात. पहिल्या बॉलवरती 2 धावा आपण जरूर पाहिल्या पण तदनंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आणि आता खऱ्या अर्थानं आराफ शेखला आपण कमबॅक करताना पाहता. डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल शंकर पाटील तयार. शंकर साठी हा बॉल हा देखील बॉल भरपूर वेगानं आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता अगदी नीट नेटकाने हे प्रामाणिक आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर चांगलं क्रीडांगण आणि समालोचकाच्या पाठीचा कणा अर्थातच ऑफिशियल गुणलेखकाच्या भूमिकेत एक अग्रनामांकित स्कोरर राजूजी साळवी सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल भरपूर चांगला आणि इथे कमबॅक आपल्याला भरपूर चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती 2 धावा दुसऱ्या बॉलवरती सिंगल पण तदनंतर खऱ्या अर्थानं आपल्याला 2 डॉट पाहायला मिळाले. यस 3 सलगचे निर्धाव चेंडू अरब शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल आणि इथे शेवट देखील गोड करत असताना काय षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी इकॉनॉमिकल हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. फक्त आणि फक्त 3 धाब्यांचं षटक. 3 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात बिनबाद. अगदी एकही गडी गमावलेला नाही या टीम ओम कोंडेश्वर भोज हा संघ. लक्ष 28 आपण पाहता आणि त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी वीर आपण पाहिला. यस ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वागणीचे संस्थापक आदरणीय सन्माननीय महेंद्रजी धुळे साहेब यांचं देखील या दरम्यान शुभ आगमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी त्यांची देखील भरपूर सारी अफाट मेहनत आपण पाहिली आणि आज ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या होत असताना 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. स्ट्राईक इनला आपण पाहता श्रीपाद बॉलिंग ट्रॅक वरती बोलवतो यार जब्बार. पहिला बॉल स्विच इट केला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर पोहोचलेत अगदी जीवाच्या आकांतराने प्रयत्न करत असताना डीप पॉइंट रिझन मध्ये आणि बघता बघता आपल्या संघासाठी एक धाव वाचवत असताना 3 धावा सहजरित्या या दरम्यान एकवटल्या गेलात. अगदी चित्त्याच्या वेगानं या 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगलं कॉलिंग बॅट्समन शंकर पाटील आणि श्रीपादच्या माध्यमातून 3 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 6 अंकावरती. अगदी त्यांना देखील माहिती आहे की सिंगल डबलने आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू शकतो. त्यामुळे सिंगल डबलवरती जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना शंकर पाटील आणि श्रीपाद
पुढचा बॉल फुल ऑर्लेनचा बॉल आडवा बाटनं स्ट्रोक केला बॉल थांबणार नाही अवेश शिवार तलब करत असताना मिड विकेट रिझन क्लिअर करतील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील 6 शंकर पाटीलचा ब्रँडेड आणि धमाकेदार स्ट्रोक 6 रन आपल्याला पाहायला मिळाला अगदी संजीवनी देणारा षटकार यावेळेला आणखीन एक लॉफ्ट करायचा प्रयत्न फटका फसला फिल्डर पोहोचला आणि इथे विकेटचं पतन षटकाराचं प्रत्युत्तर इथे दिलं विकेटनं आणि मोठा आदरा लागत असताना ओम कोंडेश्वर भोज या संघाला फलंदाज शंकर पाटील बॅक टू द डगआउट तेरा अंकावरती नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पंकज बोल आहे एक मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं 13 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात लक्ष आहे 28 15 अजूनही बनवायच्यात ओव्हर पिच बॉल आपल्याला पाहायला मिळाला चांगला बॉल डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक या दरम्यान दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना जब्बारला आपण पाहता पहिल्या बॉलवरती 3 धावा दुसऱ्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला तिसऱ्या बॉलवरती विकेट चौथा बॉल सिंगल पाचवा बॉल डॉट आला आणि इथे शेवटचा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल अक्षय होते आणि टिपला अक्षयने झेल संपला बॅट्समन श्रीपादचा खेळ षटक क्रमांक या दरम्यान तिसरा आपण पाहताय प्रगती पथावरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोटेल तिसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती बॉल तयार आराफ शेख बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात 15 टीम ओमकोंडेश्वर भोज या संघाला आपण पाहताय स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅटर विशाल भारतीला त्याच्या साथीनं स्ट्राईक एंडला विकासला आपण पाहता पहिला बॉल फुल लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऑन ड्राईव्हच्या साह्यानं कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑन रिझन मध्ये फैजू आपल्याला पाहायला मिळाले एकच धाव एक धाव एकवटण्याचा अवधी होता बघता बघता सहजरित्या या दरम्यान एक धाव एकवटली गेली अर्धा पल्ला गाठलाय अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे 50% धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 50% धावा अजूनही बनवायच्यात ओम कोंडेश्वर भोज या संघाला पहिल्या बॉलवरती आपल्याला सिंगल पाहायला मिळाली भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहताय भरपूर चांगली स्पर्धा आपण अनुभवताय अर्थातच समालोचक चषक 2024 हे पहिलं पर्व नेक्स्ट बॉल
चांगला बॉल याच दरम्यान टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना हा देखील बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर अनब शेखचा भरपूर चांगलं षटक आपण पाहिलं होतं आणि तसंच हे दुसरं षटक देखील आपण पाहता. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट. अगदी विकास आणि विशाल खऱ्या अर्थानं दोन बंधुराज आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी खेळत असताना या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, नशिबाची साथ ओम कोंडेश्वर भोजला आणि या दरम्यान हा नशिबाचा चौकार, रन्स मिळतील च्या. नशीब खऱ्या अर्थानं ओपन होत असताना लेग फॅक्टर ऑन झाला ओम कोंडेश्वर भोज या टीमचं आणि बाईकच्या स्वरूपात या 4 धावाला टीमची टोटल 18 अंकावरती 18 ऑन द स्कोर कार्ड. 28चं लक्ष 10 अजूनही बनवायच्यात. पुढचा बॉल लेटकटचा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर पोहोचलेत, एकदम कंप्लीट झाली आहे आणि दुसरीचा प्रयत्न इथे बघता बघता दुसरी देखील यशस्वीरित्या कंप्लीट. भरपूर चांगला कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय या दोन बंधुराजांच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक इनला विकास आणि नॉन स्ट्राईक इनला विशाल. आज आपल्या संघासाठी, आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये एकत्र उतरल्यात आणि चांगली कामगिरी. हा देखील बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल करायचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय आणि इथे बघता बघता षटक क्रमांक या दरम्यान आपण पाहता तिसरा प्रगतीपथावरती धक्का लागणार आपण पाहत आहे. तब्बल तिसरा टीम ओम कोंडेश्वर भोज या संघाला फलंदाजाला परतावा लागेल. विकास बॅक टू द डगा. मच धक्का लागणार आपल्याला तिसरा पाहायला मिळाला. बॅट्समन विकासच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन ऑफ द टीम अर्थातच योगेश पाटील आपण पाहता. शेवटचा बॉल हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग या बॉलवरती आणि इथे खऱ्या अर्थानं गतीमध्ये देखील नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं. लेंथ लाईन मध्ये देखील नियंत्रण आणि बघता बघता शेवट देखील गोड करत असताना शेवटचा बॉल आला डॉट. याच दरम्यान षटक क्रमांक संपले तिसरं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 20 अंकावरती. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात ओम कोंडेश्वर भोज या टीमला तर फक्त आणि फक्त 8. खरो केद काही जपाल वीस लागल्या गेल्यात 8 अजूनही बनवायच्यात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग तयार. साहिमला आपण पाहता खऱ्या अर्थाने या 12 मध्ये 8 डिफेंड करायच्यात. गोलंदाजी करत असताना डीएम बॉयज बदलापूर या संघाला आणि 12 मध्ये 8 चेस देखील करायच्यात. भोज टीमला पहिला बॉल विशाल भारती तयार.
पहिला बॉल फक्त आणि फक्त दिशा द्यायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये. हा फिल्डर एक चिकी सिंगल कंप्लीट. याच दरम्यान घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली आहे आणि चुकीचं रूपांतर बघता बघता 1+4 अर्थातच रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 5. ग्रामस्थ मंडळ करवई, ग्रामस्थ मंडळ जोवेली आणि ग्रामस्थ मंडळ मानकिवली या तिन्ही गावांचे ग्रामस्थ जर आपण आला असाल तर आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचा. ऑन साईडला आडवा वाटणं केलाय आणि विजय फटका आपल्याला पाहायला मिळाला कॅप्टनच्या बॅटमधून. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो योगेश पाटील हा सामना फिनिश केलाय. भरपूर चांगला फटका आणि बघता बघता सामना जिंकलाय टीम ओम कोंडेश्वर भोज या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम ओम कोंडेश्वर भोज अँड हार्ड लक बॉयज टीम DM बॉयज बदलापूर.